हॅलो, नमस्ते प्रेक्षकांनो. आज आपण ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 21 जुलैचा रिव्ह्यू पाहणार आहोत. तर पहिल्यांदा अर्जुन आणि सायली बोलत बसलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, श्वेता आश्रमात आली आहे हे तेव्हा तुम्हाला टेन्शन नाही, मधुभाऊसुद्धा एकदम रिलॅक्स झालेत असं म्हणत असतो. तरी सायली विचारच करत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको कसला विचार करतेस? तेव्हा असं म्हणत असतो. तेव्हा सायली म्हणते, हे असाच विचार करते प्रियाचा. मी कितीही ठरवले ना तरी तिचा विचार करायचा तरी तसं होत नाही, करता येत नाही. पण ती हॉस्पिटलमध्ये येऊन राहिली ना, ती काहीतरी गडबड नक्कीच करणार. पण तिच्या डोक्यात नक्की काय चाललंय हे मला कळत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, नको कळू दे. हे मी म्हणतो विचारसुद्धा करू नको, सोडून दे. मला फोन करायचा राहिला असं म्हणतो आणि मग अर्जुन फोन करायला जातो. आणि मग तेवढ्या सायलीला काय झालं काय माहिती. तेव्हा अर्जुन चैतन्याला फोन करत असतो. चैतन्य वात्सल्य आश्रमाचं स्ट्रेट करायचं जी प्रोसेस सुरू झाली आहे ना असं म्हणत असतो. तेव्हा ग्रेट म्हणजे तिकडून चैतन्यानं हो असं सांगितलेलं असतं. मी 2 नंबर्स देतो आणि माझं नाव दे त्यांना आणि लगेच फोन कर असं सांगतो. मग कॉल कर, मला फोन ठेवतो. आणि मग सायली खूप चिडलेली असते आणि ती अर्जुनकडे जाते आणि मग ती सतत सगळं सोडून दे सोडून दे एवढंच म्हणतात ना तुम्ही मला. तेव्हा अर्जुन तो काय झालं? तेव्हा अर्जुन म्हणतो, काय झालं? मी म्हणालो की काही बोललो का मी? सोडून दे सोडून दे एकदम सायलीला काय झालं काय माहीत. खूप चिडलेली आहे सायली. आणि मग आता सोडून दे म्हणजे टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, जरी प्रियाच्या मनात आलं की तिथून निघून पळून जायचं तरी ते शक्य नाही होणार. पोलीस आहेत ना तिथे पहारा देत आहेत. तेव्हा सायली म्हणते, म्हणजे मी कसला विचारही करायचा नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? असं म्हणते. तेव्हा नाही नाही असं कसं आहे ना, तू सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार झालेल्या हव्यात. आणि ही बघा खोलीच बघा काय करून ठेवलं आहे खोलीचं. ही पुस्तकं इथे ठेवतात का? आणि हा लॅपटॉप, ही जागा आहे का लॅपटॉप ठेवायची? हा टॉवेल सतत भिजलेला टॉवेल बेडवर पडलेला असतो. आणि ह्या फाईल्स, ही जागा आहे का फाईल्स ठेवायची? काय पसारा घातलाय तुम्ही एवढा. तेव्हा अर्जुन म्हणतो, मुद्दा कोणता आहे, प्रिया की पसारा? तेव्हा सायली म्हणते, दोन्ही मुद्दे आहेत. तुम्ही असं का बसलाय? नीट बसा, ताट बसा. काय आहे ना, पाठीला रग लागली की लगेच म्हणता, बायको पाठीला रग लागली आहे, जरा चेपून देतेस का? दे लगेच. तेव्हा अर्जुन म्हणतो, उभा टाकतो. आणि मग म्हणतो, मी असाच उभा टाकतो स्ट्रेट असं म्हणतो. कशाला? बसून बोला माझ्याशी. तेव्हा अर्जुन म्हणतो, ही एक फाईल आहे ना माझी स्टडीमध्येच आहे, मी स्टडीमध्ये बसून काम संपवतो असं अर्जुन म्हणत असतो. आणि मग तिथून चाललेला असतो. तेव्हा सायली म्हणते, वा 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 छान, मी आवरत बसायचं आहे आणि तुम्ही खाली जाऊन खुशाल कॉफी ढोसत बसणार आहे ना असं म्हणत असते. नाही नाही नको आहे मला कॉफी. तेव्हा सायली म्हणते, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे सतत कॉफी पिऊ नका पिऊ नका, तुम्ही माझं ऐकतच नाही. मी बोलले ना, एका कानातलं ऐकता आणि दुसऱ्या कानातलं सोडून देता गोष्टी. बायको बायको मी कॉफी नको आहे मला. तेव्हा सायली म्हणते, मी तर तुम्ही ऐकता कधी, तुम्ही माझं किती बोला, काय हा माणूस आहे कधीच ऐकत नाही असं सायली म्हणत असते. आणि मग अर्जुन म्हणतो, तिच्या मागे जाऊन उभा टाकतो आणि हळूच बोलतो, बायको मी जरा कन्फ्यूज झालो आहे, नेमकी तू का चिडली आहेस असं म्हणत असतो. तेव्हा सायली म्हणते, तुम्हाला एकच गोष्ट 1000 वेळा सांगितली आहे, जर तुम्हाला कळतच नसतं तर किती पसारा टाकून ठेवला. हो मी तुम्हाला हल्ली नाही हो मला जमत सगळं करायला. मग सगळं कामाचा भार आईवर पडतो. आणि मग आता परत हॉस्पिटलमधला प्रियाचा सीन दाखवलेला आहे. प्रिया आई ग म्हणत रडत असते आणि मग ती सिस्टर असते. ती सिस्टर म्हणते, काय होते तुला? तेव्हा प्रिया म्हणते, खूप दुखतंय, हे मी हल्ले ना तेव्हाही खूप दुखत होतं, नंतर बरं वाटलं, परत दुखायला लागलं आई ग असं म्हणत ती ओरडत असते प्रिया. तेव्हा सिस्टर म्हणते, तुला एक इंजेक्शन द्यावं लागेल असं म्हणते आणि ती इंजेक्शन भरत असते. आणि मग प्रिया रडत असते, आई ग असं म्हणत असते. ती सिस्टर इंजेक्शन भरते आणि तिथंच ठेवते प्रियाच्या जवळ. मग ते ठेवलेलं असतं. प्रिया म्हणते, तुम्ही इंजेक्शन ठेवलात, तुम्ही इंजेक्शन देऊन टाका ना. तेव्हा सिस्टर म्हणते, डॉक्टर येतील तुम्हाला चेक करतील मग इंजेक्शन देते सिस्टर असं म्हणते. आणि मग प्रिया बरं म्हणते, आई ग असं म्हणत असते, नाटकच करत असते ती. सिस्टर गेल्या निवांत बसते. मग आता परत सायली अर्जुनचा सीन दाखवलेला आहे. अर्जुन म्हणतो, मम्मा आपल्या रूममध्ये काय येईल? आपल्या रूममध्ये ती कधीच येत नाही साफसफाई करायला. तेव्हा सायली म्हणते, अच्छा म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, आईने येऊन आपली रूम साफ करायला हवी? काय म्हणणं आहे, काय आहे तुमचं नक्की? बायको मला सांगशील का, तू का चिडली आहेस?
तेव्हा तो, मी सोडून दे म्हणून चिडली आहेस का पसारा आहे म्हणून चिडली आहेस, मी जनरली जन्माला आलो म्हणून चिडली आहेस असं म्हणतो. तेव्हा सायली म्हणते, असं बोलताना तुम्ही चिडवता मला, आणखीन चिडवता तुम्ही मला, ते मग तुमच्या जन्माचा मला का त्रास वाटेल, ते हे काही बोलायचं आहे का, तुम्हाला भानच नसतं तुम्हाला बोलताना, जाऊ दे बोलण्याचा काही अर्थ नाही तुमच्याशी असं म्हणते आणि रडत पण असते आणि जाऊन बसते बेडवर. आणि मग अर्जुनसुद्धा जाऊन तिच्याजवळ बसतो आणि मग, बायको प्लीज रडू नकोस, कसं आहे ना, मी साफ करतो बघ आता, कशी चकाचक करतो रूम, ब्युटिफुल क्लीन करतो असं अर्जुन म्हणत असतो. आणि मग एकदम यस यस म्हणतो आणि तिथले सगळे टेबलवरचे पुस्तकं घेतो आणि सगळे एकाच ठिकाणी एकदाच घेत असतो आणि सगळ्या फाईल्स पण घेतो आणि त्या फाईल्स आणि पुस्तकं एकदम असं घेतो, त्यामुळे त्याच्याकडे खूप गोंधळ झालेला असतो. आणि मग पहिली फाईल खाली पडत असते आणि मग सायली परत त्याच्याकडे पाहते. मग अर्जुन हसतो आणि एक एक काम करतो, आधी पुस्तकं असं म्हणतो. आणि मग असंच होतं ना, एकदा सगळी कामं करायला गेली की खूप गोंधळ होतो. तेव्हा सायली अर्जुनला सांगते, फोटो डावीकडे असतो आणि पुस्तक उजवीकडे असतात, ठीक आहे असं म्हणत असतो. आणि मग फोटो खाली ठेवतो आणि मग ते पुस्तकं ठेवतो आणि मग तो फोटो फुकून म्हणजे त्याच्यावरची धूळ साफ करतोय असं दाखवत असतो आणि तो डावीकडे आणि मग तिथे फोटो ठेवतो. अर्जुन, अजून पुस्तके विसरलोच मी असं म्हणतो. काय अर्जुनचा गोंधळ उडाला आहे काय, तो खाली ठेवत असतो. मग तो सायली म्हणते, हे वरच्या खाण्यात ठेवा ते पुस्तकं असं म्हणते. आणि मग फाईल्स असं म्हणतो आणि मग तो तिथल्या ड्रॉवरमध्ये फाईल्स ठेवतो आणि मग लॅपटॉपसुद्धा तिथेच ठेवत असतो. आणि मग तो सायली म्हणते लॅपटॉप असं म्हणते आणि मग लॅपटॉप तो टेबलवर ठेवतो एकदम साफ असं म्हणतो. आणि मग सायलीच्या जवळ फाईल पडलेली असते. मग अजून ती डोळ्याने दाखवते. मग अर्जुन, फाईल्स मला दिसलीच नाही असं त्या फाईल्सला बोलतो तिथून, असं सॉरी असं म्हणतो आणि मग तो ठेवतो. आणि मग फाईल्स अजून का झालं असं म्हणून घाम पुसत असतो. आणि मग अर्जुनचे कपडे असतात ते कपाटाला अडकवलेले, आमच्या घरी पण सेम असेच कपडे अडकवतात. आणि मग तो खूप म्हणजे ते खुपसून गोळा करून ठेवत असतो. तेव्हा सायली म्हणते, हे खुपसून ठेवू नका, व्यवस्थित ठेवा. अर्जुन ठेवत असतो आणि मग तो त्याच्यामधला टी शर्ट खाली गळून पडतो. परत घेतो त्याच्यामध्ये लावतो आणि परफेक्ट असं करतो आणि मग घरी ते अडकावून ठेवतो. आणि मग तो कोट बाहेरच असतो. सायली म्हणते, कोट काय मी घालायचा आहे आता असं म्हणते. आणि मग त्यासाठी म्हणते, मग एकदम दरवाजा लावतो. तो इतका जोरात ढकलतो आणि मग त्याचं हँडल तुटतं आणि मग त्याचा तोडलं असं सायली म्हणते. तेव्हा अर्जुन तो हँडल हातानेच मारतो आणि तो बसतो. मी किती स्ट्रॉंग आहे ना असं दाखवतो सायलीला. मग सायली म्हणते, काय करायचं आहे, किती वेळा सांगितलं, ओला टावेल बेडवर नका नका असं म्हणून. पण अर्जुन अजून एक उडी मारतो आणि तो टावेल घेतो. आणि मग सायली हसत असते. तो बाहेर वाळायला टाकायला गेलेला असतो तर सायली हसत असते. मग तू हसत होतीस मी बघितलं असं म्हणतो. हसत होतीस ना सायली, तेव्हा कधी हसतीयस कधी रागावतीयस बायको, ठीक आहेस ना. तेव्हा अर्जुन, विचित्र वागतेस ना असं म्हणतो. तेव्हा सायली म्हणते, विचित्र, हे बघा पुस्तकं ठेवायची जागा आहे का असं म्हणत असते. अर्जुन परत ठेवतो, मी पण ना कुठे कुठे ठेवत असतो असं म्हणतो. मग तिथला फ्लॉवर पॉट पडतो आणि मग तो फुटतो. आणि मग सायली परत डोक्याला हात लावून घेते आणि मग तो फ्लॉवर पॉट उचलत असतो आणि मग कसा चिटकतो का असं बघतो. तेव्हा सायली येते, फोडला असं म्हणत असते. तेव्हा अर्जुन परत घाबरून जातो, परत त्याच्या हातातून तो पडतो. आणि मग आवरावर करायला सांगितले की ठेवला फोडून, काय उत्तर देऊ मी अजून आईला असं म्हणते. तेव्हा अर्जुन, तो काही सांगू नकोस, मी ना हे असं म्हणत असतो तेवढ्यात तुम्ही काही बोलू नका, मी सांगितले ना आवरावर करायला, ही माझी चूक झाली, मीच मूर्ख होते, तुम्हाला बरोबर तुम्ही काही करून आलो, एक मिनिट असं म्हणतो. आणि अर्जुन तिथून बाहेर जातो आणि कोण बोलवते मला असं म्हणतो, म्हणजे तुम्हाला ही सगळी आवरावर मी करायची, आहो म्हणत सायली त्याच्या मागे जाते. मग अर्जुन बाहेर येतो आणि एका खुर्चीच्या मागे लपून बसलेला असतो. कमाल आहे ना, अचानक चिडते, अचानक शांत होते, परत रागावते, काय चाललंय असं स्वतःशीच बोलत असते. तिचा मूड चेंज होत राहणार आहे का, मी काय केले, काहीच केले नाही असं अर्जुन म्हणत असतो. तेव्हा सायली, तुम्ही खोलीत या आधी असं म्हणत असते. आणि मग अर्जुन तिथून उठतो, कल्पनाताईच्या रूममध्ये जाऊन बसतो. सायली आहो बाहेर आलेली असते. आणि मग ती वस्तू जागच्या जागी ठेवायची नाही आणि मी काही बोलले की मग कुठेतरी निघून जायचं असं छान असं म्हणत असते. आणि मग परत आता दवाखान्यातला सीन दाखवलेला आहे. नागराज आलेला असतो दवाखान्यात. ते पोलीस इन्स्पेक्टर डॉक्टरला म्हणतात, या कैदीला काय झालं आहे. तेव्हा ती डॉक्टर म्हणते, याला पॅनिक अटॅक आला आहे, आम्ही ट्रीटमेंट सुरू केली आहे, पण हा थोडा वेळ इथेच राहील. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, मला या कैद्याच्या पेपर्सवर तुमच्या सह्या लागतील असं म्हणतो. आणि मग सगळं प्रिया पाहत असते आणि मग ती एकदम बघते कोण आहे ते पेशंट. आणि मग तिला दिसतो तो नागराज
नागराज आहे ती खूप खुश झालेली असते, हसते आणि मग ती डॉक्टर आणि इन्स्पेक्टर तिथून निघून जातात. मग आता प्रिया म्हणते हे आणि मग तिला ते इंजेक्शन भरून ठेवलेलं असतं. ती प्रिया इंजेक्शन घेते आणि नागराजला देणार आहे असं घेऊन चाललेली असते आणि ती देतेच बरं पुन्हा तिचं इंजेक्शन नागराजला. पण आता ती सोबत घेऊन आलेली असते आणि एकदम नागराजच्या जवळ जाऊन उभा टाकते. तेवढ्यात नागराज दचकून उठतो आणि मग प्रिया तिच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणतो ए ओरडू नका, दचकू नका आणि ओरडूसुद्धा नका. तेव्हा सगळेजण जमतील असं प्रिया म्हणत असते. तेव्हा नागराज उठतो आणि प्रियाला तुझं डोकं कसं चालेल काही सांगता येत नाही, सॉलिड आहेस. तेव्हा प्रिया म्हणते या सगळ्या चाव्या फिरवाव्या म्हणूनच मी तुम्हाला इथं आणलं आहे, त्या गोष्टी सोप्या व्हाव्यात म्हणून. परत माझ्यावर विश्वास ठेवत जा जरा. तेव्हा नागराज म्हणतो कळलं, आता मला इथे आणण्याचं काय प्रयोजन? मला हॉस्पिटलमध्ये पडून नाही राहायचं, मला बाहेर जायचं आहे, खुल्या जगात आत फिरायचं आहे ताट मानेने असं म्हणत असतो. तेव्हा प्रिया म्हणते इतक्यात होणं शक्य नाही, त्यासाठी अर्जुन आणि साईला उद्ध्वस्त करायचं आणि त्यासाठी मला तुमची महिपतची मदत हवी आहे प्रिया म्हणत असते. तेव्हा नागराज उठून बसतो आणि प्रियाला म्हणतो काय आहे हे तुझा आपला आला? तेव्हा प्रिया म्हणते काही असेल तो मी सांगेनच तुम्हाला. माझ्या एका सोर्सकडून अर्जुन आणि सायलीकडून सायलीचे सगळे डिटेल्स मला मिळतात, त्याचा आपल्याला खूप फायदा होणार आहे. तेव्हा नागराज म्हणतो ठीक आहे, पण कसं असतं असं म्हणतो. तेवढ्यात ती प्रियाची कॉन्स्टेबल येते, प्रियाला फोन देते आणि म्हणते प्रिया तुझ्यासाठी श्वेताचा कॉल असं म्हणते आणि मग परत ती कॉल स्पीकरवर टाकते आणि मग तो हा श्वेता बोल. तेव्हा श्वेता सांगते आत्ताच आश्रमात 2 मुली आल्या आहेत. तेव्हा प्रिया म्हणते हे बघ प्लीज अर्धवट माहिती देऊ नकोस, मला त्यांची नावं व त्यांची सगळी माहितीच, त्याची फोटो सगळं हवं आहे, कळलं असं म्हणते. तेव्हा श्वेता म्हणते तुला त्याच्या सगळ्या वस्तूंचा फोटो, त्यांचे फोटो पाठवते असं श्वेता म्हणत असते आणि मग त्या मुलींचे सुद्धा फोटो पाठवते असं म्हणते. तेव्हा प्रिया म्हणते पहिल्याच फटक्यात लॉटरी लागली सायली, तुझा आश्रमावर किती जीव आहेत तोच आश्रम तुझा जीव घेईल, नवी आई आश्रम स्वतःला संकटात नेही असं म्हणत असते आणि मग ते इंजेक्शन घेऊन परत जपून जा रे पुढे धोका आहे असं म्हणत असते. ते इंजेक्शनमधलं पाणी असं उडवत असते आणि मग नागराजसुद्धा हसत असतो. आणि मग आता सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. अर्जुन कल्पनाताई आणि अस्मिताकडे गेलेला असतो. अस्मिता म्हणते सायली क्षणात हसायला लागली आणि क्षणात रडायला लागली असं अस्मिता म्हणत असते आणि अर्जुन तर काय हातपाय गोळा करून एका जागी बसलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो हो कल्पनाताई म्हणतात आणि तिने तुझ्यावर उगाच चिडचिड केली असं म्हणतात. तेव्हा अर्जुन म्हणतो हो ना असं म्हणतो आणि मग अस्मिता आणि कल्पनाताई हसत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही हसताय का? मला काहीच कळत नाही, एक तर काय चालले आहे, मी तर कन्फ्यूज झालो ना, मी काहीही केलं नाही तरीसुद्धा ती चिडते माझ्यावर. नाही म्हणजे एका मोमेंटला ती खूप स्वीट आहे आणि लगेच चिडते, काही कळत नाही मी काय केलं ते असं, मी काहीच केलं नाही, मी काय करावं असं अर्जुन म्हणत असतो. आणि मग मला लॉजिकच लागत नाही, तेव्हा सगळं सोडून दिले असे वाटते मला. तेव्हा अस्मिता म्हणते अरे प्रेग्नेन्सीमधल्या मूड स्विंग म्हणजे कोणतंच लॉजिक शोधायचं नसतं. तेव्हा अर्जुन म्हणतो मूड स्विंग आहेत इतक्या टोकाचे असं म्हणत असतो. तेव्हा कल्पनाताई म्हणतात अरे तुमच्या तिघांच्या वेळेला मी तर ह्यापेक्षा विचित्र वागत होते. एकदा काय झालं माहिती आहे का, अस्मिताच्या वेळेला इतकी चिडले की तुझ्या डॅडला मी अंगठे धरून उभे केलं होतं असं कल्पनाताई सांगत असतात. तेव्हा अस्मिता म्हणते हा फॉर्म्युलान्स आहे अर्जुन, तू समजून घेणे आणि शांत राहणे एवढेच करू शकतोस तू आणि तिला शांत करणे. तेव्हा अर्जुन म्हणतो तेच करतोय आणि तेवढ्यात सायली येते दारात आणि म्हणते आहो असं म्हणते हळूच आणि मग ती जवळ आलेली असते आणि मग म्हणते आहो मी मगाशी खूप चिडले ना, मला कळलंच नाही मी अचानक एवढी का चिडली आहे असं म्हणत असते आणि रडत असते आणि मी नाही बघणार असं म्हणते आणि मग अर्जुन तिला जवळ घेतो आणि मग सायली म्हणते सॉरी. तेव्हा कल्पनाताई म्हणतात की क्षणात चिडचिड आणि क्षणात सॉरी. तेव्हा अर्जुन म्हणतो आईच्या शरीरात होणारे काय चेंजेस होतात ना, हे आम्हा पुरुषांना काहीच कळू शकत नाही. तेव्हा कल्पनाताई म्हणतात खरं आहे, म्हणून तर आपण त्याला फक्त समजून घ्यायचं असतं. तेवढ्यात येतो अश्विन आणि म्हणतो मम्मा अस्मिताताई असं म्हणत अश्विन येतो आणि मग तो काहीतरी दाखवत असतो, म्हणजे रील्स दाखवत असतो आणि म्हणतो आता ही रील्स बघत होतो आणि हे बघ काय बघितलं असं म्हणून महिपत शिकरेचं रील असतं आणि मग तिथे रीलमध्ये महिपत बाबा की जय असं दाखवत असतात. मग अश्विन म्हणतो
ओ ही बघ व्ह्यूज तर किती आलेत बघ याला, असं म्हणतो. मिलियन्सवर व्ह्यूज आलेत असं म्हणतो. अश्विन म्हणते मग अस्मिता म्हणते महिपत रील्स कधीपासून करायला लागला असं म्हणत असतो. तेव्हा अश्विन म्हणतो तो स्वतः नाही करत, त्याचे भक्त करतात असं म्हणतो. तेव्हा कल्पनाताई म्हणतात भक्त, तेव्हा तो सगळं सोडून खूप चमत्कारी बाबा झाला आहे असं म्हणत असतो. खूप फॉलोअर्स आहेत त्याचे, खूप मानतात त्याला, सगळ्यांना आशीर्वाद वगैरे देतो, असे काही त्याचे रील्स आहेत. तो बाबा असेल, तो महिपतसारखा माणूस कधीही सुधारू शकत नाही असं अर्जुन म्हणत असतो. तेव्हा सायली म्हणते हे बाबा वगैरे त्याचं नाटक असणार, त्याच्यावर लक्ष ठेवायला लागेल. तेव्हा अर्जुन म्हणतो अजिबात नाही, फक्त स्वतःकडे आणि बाळाकडे लक्ष द्यायचं. आपल्याला महिपतला जे करायचं आहे ते करू दे, आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. कल्पनाताई म्हणतात हो ना, अशा दिवसामध्ये ना अशा लोकांचा विचारसुद्धा करायचा नाही, उलट त्यांच्यापासून आपण 4 हात लांबच राहायचं. अस्मिता म्हणते आणि आता आपण सावध राहायचं, बस एवढंच करायचं असं अस्मिता म्हणते. आणि मग तेवढ्यात अर्जुनचा फोन वाजतो आणि मग चैतन्याचा कॉल आलेला असतो आणि मग अर्जुन बाहेर जातो आणि अस्मिता म्हणते महिपत बाबा म्हणे हा बिनभांडवलाचा आजकाल धंदा झाला आहे असं म्हणते आणि त्याचे भक्त असतात म्हणजे तेही मूर्ख, हांजी करणारे ते पण मूर्खच असतील. तेव्हा कल्पनाताई म्हणतात तो ह्या पडद्यामागून काय काय करत असेल त्याचं त्यालाच माहीत. तेव्हा अश्विन म्हणतो खरं आहे असं म्हणतो. परत दवाखान्यात म्हणजे आता हॉस्पिटलमधला सीन दाखवलेला आहे नागराज आणि प्रियाचा. प्रिया म्हणते हे बघा श्वेता आणि वात्सल्य आश्रमातल्या ज्या मुली आहेत त्यांचे फोटो आणि त्या वस्तू आहेत त्या नीट लक्ष देऊन बघा, नीट लक्ष देऊन ऐका मी काय म्हणते. ही सगळी जी माहिती आहे ना ती सचिन आणि महिपतपर्यंत पोहोचवायची असं नागराजला म्हणत असते. मग तो नागराज म्हणतो मी का पोचवायची, राकेश आणि सचिन वारंवार तुला भेटतच असतात की, तू त्यांना सांग, मी कशाला सांगायला पाहिजे. आणि महिपत आणि आम्ही काय सारखे भेटत असतो का एकमेकाला, तुला काय वाटलं. मी तुरुंगातून बाहेर पडायचे, पांढरे कपडे घालायचे आणि त्याच्या भक्तामध्ये जाऊन बसायचं आणि महिपत बाबा की जय, महिपत बाबा की जय असं म्हणायचं त्याला. काय असं म्हणत असते, काय फालतू बडबड करते प्रिया तू, आणि एक चुटकी वाजवतो आणि मग लक्षात घ्यायचं तुझी कामं करायला मी काय तुझा नोकर नाही असं म्हणते. आणि मग ती प्रिया इंजेक्शन आणलेलं असतं, ते प्रिया खरंच ते इंजेक्शन त्या महिपतच्या मांडीत घुसवते आणि मग स्वतःच ओरडत असते प्लीज नर्स लवकर या, हे बघा त्या काकांना काहीतरी झालं आहे त्यांना असं म्हणत असते. नागराज मांडी धरून रडत असतो आणि काय झालं असं म्हणत ती नर्ससुद्धा आलेली असते. मग ती नागराज म्हणतो काही नाही असं म्हणतो आणि मग ते इंजेक्शन स्वतःच नागराज बाहेर काढतो आणि त्या नर्सला बाहेर पाठवून देतो आणि मग उपसून बाहेर काढतो. काय प्रिया डेंजर आहे. मग अजून प्रिया परत जवळ येते आणि मग नागराज म्हणतो ही मस्करी आहे तुझी असं म्हणतो. आणि मग प्रिया म्हणते म्हणून सांगते मी जे करायला सांगते ते शांतपणे करा, कळलं असं म्हणते. आणि मग नागराज म्हणतो हात जोडतो आणि म्हणतो हो बाई हो, मी तुझं जे सांगतेस ना ते करीन, पण ही असली मस्करी करू नकोस, एक दिवस खरंच जीव घेशील माझा. तेव्हा प्रिया म्हणते आता आहे का. काल वात्सल्य आश्रमात जे डॅनिश काका आहेत त्यांनी 2 मुली घेऊन आली आहेत डायनालिस काकांनी. त्यातली जी मुलगी आहे हिला आपण गायब करायचं आणि नंतर सचिनच्या ताब्यात द्यायचं. त्या मुलीची काय किंमत लावायची ते डील ऑलरेडी सचिननं ठरवलं आहे. तेव्हा नागराज म्हणतो मुलींची डील. तेव्हा प्रिया म्हणते साधीसुधी मुलगी नाही ती, वात्सल्य आश्रमात आश्रयाला आलेली मुलगी आहे, त्या मुलीचं डील आहे असं म्हणते. आणि मग हे ट्रॅफिक कोण करणार, ती वात्सल्य आश्रमाचा कारभार चालवते ती म्हणजे सायली अर्जुन सुभेदार असं म्हणत असते. आणि मग इथेच आपला आजचा भाग संपतो. आता उद्याचा प्रोमो दाखवलेला आहे तो सुद्धा एकदम खतरनाक आहे. आता प्रोमोमध्ये प्रिया नागराजला म्हणत असते तिची नवीन ओळख मिळाली आहे ना तन्वी सुभेदार म्हणून, तिचा खूप माज आला असेल ना, सायली फक्त आश्रम नाही तर तिची नवीन ओळखसुद्धा गमवेल. तेव्हा सायली म्हणते आजचा दिवस माझा खूप धावपळीचा आहे असं अर्जुनला म्हणत असते. मला पोलीस स्टेशनला जाऊन त्या नवीन 2 मुली आहेत ना त्या मुलींची हे नावं पोलीस स्टेशनला नोंद करायची आहे, मला आश्रमात जाऊन भेटायचं आहे. प्रिया नागराजला म्हणत असते ती मुलगी त्याच्या नातेवाईकासोबत सायलीच्या डोळ्या देखत रोजपणे तिच्या स्वतःच्या घरी जाणार. तेव्हा नागराज म्हणतो कोणत्या पोरीच्या बाबतीत, तिच्या बाबतीत नंतर जे काही घडेल त्यासाठी गुन्हेगार ठरणार ती सायली सुभेदार असं म्हणत असतो. आणि मग आता इथेच आपला आजचा भाग संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला, आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. धन्यवाद.